नमस्कार मंडळी. तर आज मी आणि दीदी आलो आहे आईकडे राहण्यासाठी, कारण का आता मे महिन्याची सुट्टी पडलेली आहे. तर आजची धमाल आम्ही तुम्हाला दाखवणार. मी काय काय धमाल केली. तर दिवसाची सुरुवात मस्त आईने इडली बनवली होती, इडली चटणी, कारण तिच्या लाडक्या नातीला इडली आवडते. मग तिच्यासाठी सगळ्यांसाठी आज एकच नाश्ता बनवला होता, इडली आणि चटणी. मस्त आम्ही नाश्ता केला पोट भरून. आणि मग दारावर आली होती मच्छीवाली, तिच्याकडून आम्ही कोलंबी घेतली. ही खाडीतली कोलंबी आहे, मस्त जिवंत होती. आणि मग त्या मावशीने ओवीला 2 कोलंब्या दिल्या जिवंत पाण्यामध्ये खेळण्यासाठी. तिला खूप मजा वाटत होती, तिच्यासोबत ती खेळत होती. आणि मग पप्पा गेले मार्केटला. मग येताना पप्पा मच्छी घेऊन आले होते, कारण ओवीला पण मच्छी आवडते आणि दीदीला पण आवडते. आणि आमच्या घरामधली मी सर्वात लाडकी मुलगी आहे, म्हणून मी घरी गेल्यानंतर फक्त आणि फक्त आरामच करत असते. दीदी आणि आई मस्त जेवण करत होत्या, कालवण ठेवलेलं एका साईडला आणि एकीकडे ती मच्छीला हळद मीठ मसाला लावत होती. आणि मग नंतर मस्त दीदीने मच्छी फ्राय केली. दीदी असती ना की दीदी एक नंबर स्वयंपाक करते, मस्त होतं तिचा स्वयंपाक. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे रेडी झालं आणि इकडे प्रीतचं काम करत होता आणि इकडे ओवीचा सगळा बेडवर पसारा पडला होता. ओवीला स्कूलचा अभ्यास करायचा होता, प्रोजेक्ट दिले होते स्कूलमधून, पण ते सर्व अभ्यास सोडून ती इकडे रांगोळीचे खेळ खेळत होती. अभ्यास राहिला साईडला, नुसती खेळत होती आल्यापासून. मग नंतर जेवणाची वेळ झाली, दीदीने मस्त ताटं वाढली, मस्त जेवण बनवलेलं दीदीने. आणि इकडे कोपऱ्यामध्ये आमचा एक माणूस बघू शकता, आत्ता खेळत होता 5 मिनिटामध्ये. आणि जेवायला वाढलं की रडारड सुरू झाली, की तिला जेवायचं नव्हतं, तिला मस्त काही ना काही कुरकुरेज वगैरे हवे होते. मग काय मूडच नव्हतं तिचा, बघू शकते कशी कोपऱ्यामध्ये बसले एका. आणि मस्त जेवण झाल्यानंतर डोळे आपोआप मिटायला लागले होते, कारण झोप यायला लागलेले. मस्त जेवण झालं होतं, मग मस्त दुपारची एक झोप घेतली, मस्त वाटलं. आईकडे आल्या तर त्याला जास्तच झोप लागते. आणि मग चहाची वेळ झाली. आणि इकडे बघू शकता दोन्ही माणसं मोबाईलमध्ये बिझी आहेत, रील्स बघतायत ते लोक. आणि इकडे मस्त दीदीने सगळ्यांसाठी चहा बनवला, खारी बटर शेव खूप काय काय आहे. आणि मग गेलो आम्ही शेतावर, कारण का आम्हाला शेतावर जायला प्रचंड आवडतं आणि ओवीला तर माझ्यापेक्षा जास्त आवडतं. संध्याकाळी मस्त 6 वाजताच गेलो होतो, मस्त हवा सुटली होती, ऊन पण नव्हतं जास्त लागत. मग आम्ही शेतामध्ये सर्वजण उतरलो. जरा ओवीला डान्स करायचा होता, फोटोज काढायचे होते, कारण तिला शेतामध्ये गेल्यानंतर आवडतं, का मासे वगैरे बघायला मिळतात. तर आम्ही मस्त आमचा संध्याकाळचा एक वॉक झालेला आहे, शेतावर मस्त राऊंड मारून आलो आम्ही. आणि मग घरी आल्यानंतर मला इथे भाजी कापायला बसवलं. आणि मग प्रीत ओवीचं काम करत होता, ड्रॉइंग काढून द्यायची होती. आणि ज्याचा अभ्यास आहे तो माणूस बघू शकता पाठीमागे माझ्या मस्त खुर्चीमध्ये आरामात बसलेला आहे टी व्ही बघत, आणि प्रीत इकडे काम करत होता. असंच होतं, छोट्या मुलांचा अभ्यास आपल्यालाच करावा लागतो. आणि मग दीदीने तिच्या हातचं मस्त सुकं चिकन बनवलं होतं संध्याकाळी. दीदीचं हातचं चिकन म्हणजे एक नंबर, काही नाही, मीठ मसाल्यावर तिने बनवलं होतं, पण टेस्ट एक नंबर लागू होती. मग संध्याकाळी मस्त चिकनसोबत जेवलो आम्ही. सुका चिकन होता, भाकरी होती. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.